गुड मॉर्निंग मित्रांनो, लगभग मी आता दुकानाकडे आहे आणि काल रात्री कोणतरी मंचुरियनच्या दुकानवाल्याने आपल्या दुकानातला कचरा माझ्या दुकानाच्या साईडला आणून टाकला, जेणेकरून त्यांना माहीत असते की इकडे कचरा टाकणं अलाउ नाही, तरी त्यांनी आणून टाकला आहे। बाकी मी मंचुरियनवाल्यांना फोन लावला होता, अमू असेल, गिरी काका असेल, परदेशीवाल्याकडे गेलं तर दुकान बंद झाला होता, म्हणजे या लाईनी जे असणारे आहे। आणि आल्यानंतर मी ज्याच्यात मग पाण्याची बाटल असेल, प्लास्टिकचा बहुत सारा कचरा होता, आंब्याच्या गुया म्हणजे त्याचा पना काढलेला होता, मंचुरियन होता काढलेला, ते आपण वाचलेलं, आणि अशा पद्धतीने असा भरपूरचा कचरा इकडे आणून त्यांनी टाकलेला आहे। आणि नंतर मी जाऊन बघितलं, सगळ्यांना फोन लावला, विचारलं त्यांना, तर ते म्हणत होते की आमच्या चुंगड्या भरून आहेत, त्यांच्या चुंगड्या भरून होत्या। मग याच्यात मी सगळं बघितलं का काही प्रूफ भेटेल काय, काही प्रूफ भेटला नाही, पण त्याच्यात एक समोसाचा तुकडा भेटला। म्हणजे समोसाचा तुकडा भेटल्यानंतर तर समोसा परदेशीवालाच विकतो इकडे, आणि त्याच्यातलं खाल्ल्याला कोणाला टाकला असेल ना, तो इथं आणून त्यानं कचरा टाकला आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपल्या घरासमोर किंवा दुकानासमोर घंटा गाडी येते तरी आपण कचरा टाकत नाही, आणि कुठेही की चांगल्या रस्त्यावर आपण आणून कचरा टाकला आहे। मी आता या दोघांना विनंती करतो, जे मंचुरियनवाले आहेत त्या रस्त्याने, की असे पद्धतीने आपण काम करू नका, कारण की जे माझ्या जवळचे ते असे कधी करू शकणार नाही। आता याचे त्याचे नाव सगळेजण घेत होते, आणि एक पोरी पण आणून टाकलेली आहे, आणि अशा पद्धतीने हा सगळा रस्ता खराब करण्याचं काम केलं आहे। आपण त्यांना विचारू, प्रामाणिकपणे उचलत असेल तर ठीक आहे, नाहीतर आपण CCTV चेक करू, त्याच्यात कचरा दिसेलच आपल्याला, त्याच्यानंतर यांच्यावर कारवाई करायला लावू। मला तर डायरेक्टली मी आता परदेशीवाल्यावर अटॅक करणार आहे, कारण की त्याच्या यातलाच हा कचरा असू शकते। मूळचे प्रामाणिक आमचे जे आहेत त्यांना हरवेळी माहीत आहे की मी स्वच्छतेबाबत किती हे काम करतो, आणि ते असे कधी करू शकत नाही। तर त्यांना आज परदेशीवाल्याला कॉल करू, आणि तो समजा भेटला तर त्याच्यावर नगर परिषदेची अवश्य कारवाई करेलच, कारण की म्हणजे त्याच्या दुकानासमोर घंटा गाडी येत असतानाही अशा पद्धतीने कचरा आणून टाकणं किती योग्य आहे, आपणच विचार करा।